Hello everyone and welcome again. Today we will continue the remaining contents from second chapter, that is hospital pharmacy. In first part we discussed about the definition, functions and objectives, layout and location, personnel and facilities requirement and flow chart of material. In today's video, we will discuss the remaining part, that is flowchart for patient, responsibilities of hospital pharmacist, requirements and abilities required for hospital pharmacist. So, our first content is a flowchart for patients. The flow diagram of patient's entry in a hospital up to his discharge is called as flowchart for patient. म्हणजे पेशंटची हॉस्पिटलमध्ये एंट्री होण्यापासून जर तो ॲडमिट झाला असेल तर त्याचं डिस्चार्ज होईपर्यंत किंवा ॲडमिट नसेल झाला तरी त्याचं हॉस्पिटलमधून बाहेर जाण्यापर्यंतचा जो रूट आहे किंवा जो फ्लो आहे त्याला फ्लो चार्ट फॉर पेशंट असं म्हटलं जातं. त्याच्यामधल्या बेसिक स्टेप्स ज्या आहेत त्या आहेत, फर्स्ट इज अ रजिस्ट्रेशन, सेकंड इज अ जनरल चेकअप अँड थर्ड इज अ डिस्पेन्सिंग ऑर फार्मसी. In this image we can see the flow of patient from coming into the hospital up to the discharge. Okay, we will discuss in brief. Here is a flow of patient comes into the hospital, then it goes to the registration and payment counter. If he is an old patient, then he goes towards the clinical services, and if he is a new patient, then general checkup is done, then he goes to the clinical service and then goes into the pharmacy. We will discuss it in further points. First point is a registration. The patient, both old and new, after coming to the hospital register their names at a counter making payment for registration. कोणताही पेशंट जरी तो जुना असेल किंवा नवीन असेल, जुना म्हणजे आधी विजिट करून गेलेला असेल तर तो ओल्ड पेशंट, आणि पहिल्यांदा जर आला असेल तर तो न्यू पेशंट. आफ्टर कमिंग टू द हॉस्पिटल रजिस्टर देअर नेम्स ॲट अ काउंटर. पहिल्यांदा नाव रजिस्टर करावं लागतं आणि रजिस्ट्रेशनसाठी जे कॉमन पेमेंट असतं ते द्यावं लागतं. म्हणजे जसं आपण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर केस पेपर म्हणतो जे काढतो आहे त्याच्यासाठी पैसे देऊन रजिस्ट्रेशन करावं लागते. ओल्ड पेशंट डायरेक्टली गो टू देअर रिस्पेक्टिव्ह क्लिनिकल डिपार्टमेंट. जर पेशंट आधी येऊन गेलेला असेल तर तो त्याला जी ट्रीटमेंट सांगितलेली आहे त्या डिपार्टमेंटमध्ये डायरेक्टली जातो, आणि जर नवीन पेशंट असेल तर तो पहिल्यांदा जनरल चेकअपसाठी जातो. ओके, हे झालं रजिस्ट्रेशन पार्ट. सेकंड पार्ट इज अ जनरल चेकअप. द फिजिशियन अँड नर्सेस कंडक्ट्स द जनरल चेकअप ऑफ पेशंट. जनरल चेकअप करण्यासाठी फिजिशियन आणि नर्सेस तिथे अवेलेबल असतात. देन डिपेंडिंग अपॉन द साईन अँड सिम्टम्स दे आर डायरेक्टेड टू रेलिव्हंट क्लिनिकल डिपार्टमेंट. तर त्या पेशंटला काय साईन अँड सिम्टम्स आहेत, त्याला कोणता त्रास होतो आहे त्याच्यानुसार त्याला ठराविक क्लिनिकल डिपार्टमेंटकडे पाठवलं जातं. जसं त्याला जर हाडांचा त्रास असेल तर त्याला ऑर्थोपेडिक डॉक्टरकडे पाठवलं जाणार. जर त्याला पोटाशी रिलेटेड काही असेल तर त्या डिपार्टमेंटच्या डॉक्टरकडे पाठवलं जाणार. दाताचा त्रास असेल तर डेंटल डिपार्टमेंटमध्ये डेंटिस्टकडे पाठवलं जाणार. म्हणजे त्या ठराविक क्लिनिकल डिपार्टमेंटकडे त्याला पाठवलं जाणार. त्याच्यानंतर थर्ड पार्ट आहे तो म्हणजे फार्मसी. आफ्टर रिसिविंग द प्रिस्क्रिप्शन पेशंट और हिज रिलेटिव्ह गोज टू द फार्मसी डिपार्टमेंट अँड शोज प्रिस्क्रिप्शन टू द फार्मासिस्ट. तर जनरल चेकअप झाल्यानंतर त्या ठराविक क्लिनिकल डिपार्टमेंटकडे जाणार पेशंट, तिथे त्याचं चेकअप होणार आणि त्याला जो काही आजार झाला आहे किंवा त्याला जो काही त्रास होतो आहे त्याच्यावरती औषधं दिली जाणार, म्हणजे प्रिस्क्रिप्शन मिळणार त्याला. ते प्रिस्क्रिप्शन घेऊन पेशंट, जर त्याला शक्य असेल तर स्वतः पेशंट किंवा त्याचे रिलेटिव्ज आहेत ते फार्मसी डिपार्टमेंटकडे जाणार, हॉस्पिटलमध्ये जे हॉस्पिटल फार्मसी डिपार्टमेंट आहे तिथे, आणि ते प्रिस्क्रिप्शन फार्मासिस्टला दाखवणार. देन फार्मासिस्ट मेक अ बिल अकॉर्डिंग टू द मेडिसिन. After checking the prescription, pharmacist make a bill. Then patient make a payment at a payment counter and take a receipt. एकदा का बिल बनवून झालं की पेशंटने आधी पेमेंट करायचं आहे आणि त्या पेमेंटची रिसीट घ्यायची आहे.
त्याच्यानंतर काही वेळ त्याला वेट करावा लागणार आहे जोपर्यंत फार्मासिस्ट औषधं काढणार आहे किंवा तयार करणार आहे. त्यानंतर ती रिसिप्ट दाखवून फार्मासिस्टकडून त्याने मेडिसिन्स कलेक्ट करायचे आहेत. हा टोटल फ्लो होता पेशंटचा हॉस्पिटलमध्ये येऊन पूर्ण औषधं घेऊन बाहेर पडेपर्यंतचा. ओके, पुन्हा एकदा आपण ही डायग्राम बघूया. पेशंट कम्स इन टू द हॉस्पिटल and register his name at a registration counter by making the payment. Then if patient is old, then he go towards clinical service department, and if patient is new, then he go towards the general checkup. After general checkup, he is suggested to go to the relevant clinical department. Then patient is comes into the pharmacy and gives the prescription to the pharmacist and make a payment before collecting the medicine. Then collect the receipt after payment, and by showing this receipt to the pharmacist, he collects the medicine. Okay, हा आहे पेशंटचा फ्लो. तर नेक्स्ट पार्ट आपण बघूया. नेक्स्ट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ फार्मासिस्ट टुवर्ड्स इन पेशंट. रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ फार्मासिस्ट म्हणजे फार्मासिस्टने काय काय जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत टुवर्ड्स इन पेशंट, म्हणजे जे ॲडमिट असणारे पेशंट आहेत हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासाठी त्याने कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे किंवा त्यांच्याप्रती त्याच्या काय जबाबदारी आहेत त्या बघायच्या आहेत. फर्स्ट, इन अ सेंट्रल डिस्पेन्सिंग एरिया. First responsibility is accuracy. He keeps the control on accuracy of dosage which are prepared for inpatient. जे इनपेशंटसाठी डोस तयार होत आहेत ते त्यांची ॲक्युरेटी चेक करणं, ते व्यवस्थित प्रमाणात तयार होत आहेत की नाही हे चेक करणं काम फार्मासिस्टचं आहे. सेकंड इज अ मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड. ही कीप्स द रेकॉर्ड ऑफ ड्रग्स, सप्लाईज अँड बिल्स ऑफ द ड्रग. जे ड्रग फार्मसीमध्ये येत आहेत किंवा सप्लाय केले जातात त्या सगळ्यांचे बिल्स मेंटेन करून ठेवण्याचं कामसुद्धा फार्मासिस्टचं आहे. थर्ड इज अ स्टोरेज. ही कीप्स अ कंट्रोल ऑन अ प्रॉपर स्टोरेज ऑफ ड्रग. ड्रग शुड बी प्रॉपरली स्टोर्ड टू इन्क्रीज इट्स इफेक्टिवनेस. जर ड्रग कशाही प्रकारे स्टोअर केले गेले तर त्याची व्हॅल्यू किंवा त्याचा यूज जो आहे, इफेक्टिवनेस जो आहे तो कमी होऊ शकतो आणि त्याच्यापासून आपल्याला प्रॉपर रिस्पॉन्स मिळणार नाही. म्हणून प्रॉपर स्टोअर होत आहेत की नाही ड्रग ह्याच्याकडे फार्मासिस्टचं लक्ष असलं पाहिजे. देन फोर्थ पॉईंट इज अ वर्किंग. ही एन्श्युअर्स दॅट द प्रॉपर टेक्निक्स आर यूज्ड फॉर कंपाऊंडिंग ऑफ प्रिपरेशन अँड ऑल लॉज अँड रेग्युलेशन्स आर फॉलोड. तर वर्किंगमध्ये त्याचं काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे तर प्रॉपर टेक्निक्स यूज केल्या जात आहेत की नाही ड्रग कंपाऊंडिंग करताना, तसंच ड्रग कंपाऊंडिंगचे जे काही लॉज आहेत ते फॉलो केले जात आहेत की नाही हे याच्यावरती कंट्रोल ठेवण्याचं कामसुद्धा फार्मासिस्टचं आहे. देन कोऑर्डिनेशन. ही कोऑर्डिनेट द ऑल ॲक्टिव्हिटीज ऑफ डिस्पेन्सिंग एरिया फॉर बेस्ट रिझल्ट. अँड नेक्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी इज अ ड्रग इन्फॉर्मेशन. Pharmacists have most of the knowledge about the drug, hence he should provide the information to the other staff of hospital and patients. ज्या प्रकारे हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या ड्रगची सगळी माहिती ही जास्तीत जास्त फार्मासिस्टला माहिती असते, त्यामुळे त्याने ते ड्रग इन्फॉर्मेशन बाकीच्या स्टाफला सुद्धा प्रोव्हाइड केली पाहिजे. देन ह्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज होत्या त्या सेंट्रल डिस्पेन्सिंग एरियामधल्या होत्या. पुढच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या फार्मासिस्टच्या रिस्पॉन्सिबिलिटीज टुवर्ड्स द पेशंट, त्या इनपेशंटसाठीच्या होत्या. देन त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय आहे, ही प्रिपेअर द हिस्ट्री ऑफ पेशंट अँड कम्युनिकेट्स टू द फिजिशियन. ज्यावेळी पेशंट ॲडमिट होतो आहे त्यावेळी पेशंटची हिस्ट्री जी आहे त्याची फॅमिली हिस्ट्री असेल, त्याची डिसीज हिस्ट्री असेल किंवा त्याची मेडिसिन हिस्ट्री असेल ते सगळं कलेक्ट करणं आणि ते फिजिशियनबरोबर कम्युनिकेट करण्याचं काम फार्मासिस्टचं आहे. ही आयडेंटिफाईज द ड्रग ब्रॉट टू द हॉस्पिटल बाय द पेशंट. पेशंट ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये आलेला असतो त्यावेळी त्याने आणलेले सगळे ड्रग आयडेंटिफाय करण्याचं काम फार्मासिस्टचं आहे. ही पार्टिसिपेट इन इमर्जन्सी प्रॉब्लेम्स ऑफ हार्ट अँड रेस्पिरेटरी सिस्टीम. देन फोर्थ, ही असिस्ट द फिजिशियन इन सिलेक्शन ऑफ ड्रग, इट्स डोस अँड टाईम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. फिजिशियनचं काम काय आहे तर डिसीज डायग्नोस करणं आणि फार्मासिस्टचं काम आहे की फिजिशियनबरोबर कन्सल्ट करून त्या डिसीजवरती एक प्रॉपर थेरपी ठरवणं, म्हणजे कोणता ड्रग दिला पाहिजे, किती डोसमध्ये दिला पाहिजे आणि त्याचं टाईम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन वगैरे काय असलं पाहिजे हे सगळं
फार्मासिस्ट आणि फिजिशियन दोघांनी मिळून ठरवायचं असतं. त्यामुळे इथे सगळ्यात मोठी रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे फार्मासिस्टची ती त्याला या ठिकाणी पार पाडायची असते. देन जनरल रिस्पॉन्सिबिलिटीज, ही प्रोव्हाइड्स द एज्युकेशन अँड इन्फॉर्मेशन ऑफ ड्रग टू ऑल हेल्थ प्रोफेशनल्स. त्याला माहिती असलेली ड्रगची सगळी इन्फॉर्मेशन त्याने बाकीच्या हेल्थ प्रोफेशनल्सपर्यंत पुरवायची आहे. नेक्स्ट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ फार्मासिस्ट टुवर्ड्स आउट पेशंट. आतापर्यंतच्या इन पेशंटच्या बाबतीतल्या रिस्पॉन्सिबिलिटीज बघितल्या होत्या. नेक्स्ट रिस्पॉन्सिबिलिटीज आर टुवर्ड्स आउट पेशंट्स. म्हणजे बाहेरून पेशंट येतात, ते फक्त ट्रीटमेंट घेतात आणि निघून जातात, ते आउट पेशंट आहेत. विच आर नॉट कन्फाइंड अ बेड इन अ हॉस्पिटल ऑर पेशंट्स विच आर नॉट ॲडमिटेड इन अ हॉस्पिटल आर आउट पेशंट्स. In that area, first responsibility is coordination. He coordinate all activities to maximize the benefits of patient. कोऑर्डिनेशन ठेवणं गरजेचं आहे सगळ्या डिपार्टमेंटमध्येच आणि ॲक्टिव्हिटीजमध्ये. सेकंड इज अ ड्रग इन्फॉर्मेशन अँड काउन्सिलिंग. कुठेही गेलं तरी ड्रग इन्फॉर्मेशन आणि काउन्सिलिंग हे दोन महत्त्वाच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या फार्मासिस्टला पार पाडाव्या लागतात. देन मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड, स्टोरेज, ॲक्युरसी, हे सगळे जे इनपेशंटकडे रिस्पॉन्सिबिलिटीज त्याला बघायच्या होत्या त्याच आउटपेशंट डिपार्टमेंट्समध्ये सुद्धा त्याला बघायच्या आहेत. नेक्स्ट पार्ट इज अ पेशंट काउन्सिलिंग. पेशंट काउन्सिलिंगची जी जबाबदारी आहे ती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आता इथे इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे जो पेशंट आहे त्याला फार्मासिस्ट काउन्सिलिंग करताना दाखवलेलं आहे. म्हणजे ड्रगच्या बाबतीत काउन्सिलिंग केलं जातं की कोणता ड्रग किती डोसमध्ये घ्यायचा, टाईम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन काय असणार आहे, त्याचं रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन काय असणार आहे, त्याचे साईड इफेक्ट्स काय असू शकतात, या सगळ्याबद्दल माहिती प्रोव्हाइड करणं हे सगळ्यात महत्त्वाचं पेशंट काउन्सिलिंगचं काम फार्मासिस्टला करायचं आहे. देन नेक्स्ट पार्ट इज अ ॲबिलिटीज रिक्वायर्ड फॉर हॉस्पिटल फार्मासिस्ट. हॉस्पिटल फार्मासिस्ट म्हणून वर्क करत असताना कोणत्या कोणत्या क्वालिटीज असल्या पाहिजेत फार्मासिस्टकडे त्याच्याबद्दल आपल्याला ह्या पार्टमध्ये बघायचं आहे. फर्स्ट इज अ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटी, सेकंड इज अ टेक्निकल ॲबिलिटी, नेक्स्ट इज अ मॅन्युफॅक्चरिंग ॲबिलिटी, रिसर्च ॲबिलिटी, टीचिंग और ट्रेनिंग ॲबिलिटी, अँड लास्ट इज अ ॲबिलिटी टू कंट्रोल. So let's see the ability one by one. First is a administrative ability. Hospital pharmacist should be thoroughly familiar with organization of hospital, with the staff and with the appropriate channel of communication. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे सगळं हँडल करण्याची जी ॲबिलिटी आहे ती हॉस्पिटल फार्मासिस्टकडे असली पाहिजे. आता ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून वर्क करत असताना त्याला पूर्ण हॉस्पिटल ऑर्गनायझेशनबद्दलची माहिती असली पाहिजे. ही शूड थरली फॅमिलियर विथ ऑर्गनायझेशन ऑफ हॉस्पिटल अँड विथ ऑल स्टाफ. सगळे स्टाफ आणि ऑर्गनायझेशन त्याला व्यवस्थितपणे माहिती असलं पाहिजे. सेकंड इज अ हॉस्पिटल फार्मासिस्ट शुड बी केपेबल ऑफ प्लॅनिंग अँड इंटिग्रेटिंग सर्व्हिसेस, बजेटिंग, इन्व्हेंटरी कंट्रोल, कॉस्ट रिव्ह्यू, कॉस्ट इफेक्टिव्हनेस, ऑडिट, मेंटेनन्स अँड रेकॉर्ड्स अँड प्रिपरेशन ऑफ रेकॉर्ड्स. हॉस्पिटल फार्मासिस्ट शुड बी केपेबल ऑफ प्लॅनिंग अँड इंटिग्रेटिंग सर्व्हिसेस म्हणजे बजेटिंग असेल, इन्व्हेंटरी कंट्रोल असेल, कॉस्ट रिव्ह्यू, कॉस्ट इफेक्टिव्हनेस, जे वर्षाचं ऑडिट असतं हॉस्पिटलचं ते, आणि सगळे रेकॉर्ड्स वगैरे मेंटेन केलेले असले पाहिजे हॉस्पिटल फार्मासिस्टने. आणि हे सगळं करण्यासाठी तो केपेबल असला पाहिजे, याचं प्लॅनिंग त्याला करता आलं पाहिजे. ह्या सगळ्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीज त्याच्याकडे असल्या पाहिजेत. नेक्स्ट ॲबिलिटी इज अ टेक्निकल ॲबिलिटी. In that, hospital pharmacist must have a ability to use his basic knowledge of effect of drug on biological systems in assessing drug absorption, distribution, metabolism and excretion. हॉस्पिटल फार्मासिस्ट किंवा फार्मासिस्टचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे ड्रगबद्दलची इन्फॉर्मेशन असणं, आणि ती इन्फॉर्मेशन म्हणजे त्याला त्याची फार्मॅकोलॉजी, त्याच्यामध्ये फार्मॅकोकायनेटिक आणि फार्मॅकोडायनॅमिक ह्या दोन्ही गोष्टींची माहिती असली पाहिजे. म्हणजे एखाद्या ड्रगचा बायोलॉजिकल सिस्टीमवरती काय इफेक्ट होतो आहे, त्या ड्रगचं ॲब्झॉर्प्शन कसं आहे, डिस्ट्रीब्युशन कसं आहे, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रीशन हे सगळं माहिती असलं पाहिजे. देन हॉस्पिटल फार्मासिस्ट मस्ट बी नॉलेजेबल in a pharmacology, toxicology, pathophysiology and therapeutics in a patient care techniques. फार्मासिस्टला ह्या सगळ्या विषयांबद्दल प्रॉपर नॉलेज असलं पाहिजे. ही मस्ट हॅव ॲडिक्वेट नॉलेज
and technical background to manufacture different dosage form. Pharmacist must be able to manufacture the different dosage forms. He must be aware about the source of drugs and costing, etc. The next technical ability is pharmacist must be aware about the source of drugs and costing, etc. ड्रग्स कुठून येणार आहेत, त्याचं कॉस्टिंग कशा प्रकारे आहे याच्याबद्दलची माहितीसुद्धा फार्मासिस्टला असली पाहिजे. फक्त कंपाऊंडिंगच नाही तर ही मस्ट बी एबल to testing the raw material, finished product by using various instruments like HPLC, HPTLC, pH meter, etc. फक्त कंपाऊंडिंग न करता त्याला मॅन्युफॅक्चर्ड झालेल्या ड्रगचं किंवा रॉ मटेरियलचं टेस्टिंगसुद्धा करता आलं पाहिजे आणि त्यासाठी त्याला वेगवेगळी इन्स्ट्रुमेंट्स यूज करता आली पाहिजेत. ही मस्ट नो द स्टोरेज ऑफ ड्रग अँड देअर स्टॅबिलिटी. ड्रग स्टोअर करण्याच्या पद्धती आणि ड्रगची स्टॅबिलिटी म्हणजे कोणता ड्रग कोणत्या कंडिशनमध्ये स्टोअर केला पाहिजे हे सुद्धा त्याला माहिती असलं पाहिजे. ही मस्ट हॅव अ ॲबिलिटी टू परफॉर्म डिफरंट फार्मॅकोलॉजिकल अँड टॉक्झिकोलॉजिकल एक्सपेरिमेंट्स ऑन कंपाऊंड्स अंडर इन्व्हेस्टिगेशन. कंपाऊंड्स अंडर इन्व्हेस्टिगेशन्स म्हणजे रिसर्च चालू असलेल्या कंपाऊंड्सवरती त्याला वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट्स परफॉर्म करता आले पाहिजेत. फार्मॅकोलॉजिकल असतील किंवा टॉक्झिकोलॉजिकल. फार्मॅकोलॉजिकल एक्सपेरिमेंट्समध्ये एखादा ड्रग कंपोनंट आहे तर त्याची ॲक्टिव्हिटी काय आहे बॉडीवरती ते चेक करता आलं पाहिजे. आणि टॉक्झिकोलॉजी म्हणजे तो काही पॉयझनस इफेक्ट प्रोड्यूस करतो आहे का ते पण चेक करता आलं पाहिजे. सो दीज आर द टेक्निकल ॲबिलिटीज. नेक्स्ट इज अ मॅन्युफॅक्चरिंग ॲबिलिटी. ज्याप्रमाणे मी सांगितलं की आधीच्या फार्मसीच्या कन्सेप्टमध्ये रॉ मटेरियल ऑर्डर करणे, ड्रग कंपाऊंडिंग करणे, ड्रगचं टेस्टिंग करणे आणि ड्रग पॅकिंग करणे, स्टोरेज करणे आणि मग डिस्पेन्सिंग करणं ह्या सगळ्या गोष्टी येत होत्या. त्यामुळे जो फार्मासिस्ट आहे त्याला ड्रग मॅन्युफॅक्चरही करता आला पाहिजे. हेन्स द मॅन्युफॅक्चरिंग ॲबिलिटी इज मस्ट फॉर हॉस्पिटल फार्मासिस्ट. ही शूड एबल टू डेव्हलप द फॉर्म्युलेशन्स विच आर नॉट अवेलेबल कमर्शियली. जे कमर्शियली अवेलेबल नाही आहेत असे सगळे फॉर्म्युलेशन्स त्याला तयार करता आले पाहिजेत. अँड ही शूड पजेस ॲडिक्वेट अंडरस्टँडिंग ऑफ प्रिन्सिपल्स इन्वॉल्ड इन फॉर्म्युलेशन्स अँड प्रिपरेशन्स ऑफ डोसेज फॉर्म. एखादा बेसिक फॉर्म्युलेशन किंवा ड्रग किंवा डोसेज फॉर्म तयार करताना कोणते प्रिन्सिपल्स यूज होत आहेत हे त्याला माहिती असलं पाहिजे. नेक्स्ट पॉईंट इज अ रिसर्च ॲबिलिटी. हॉस्पिटल फार्मासिस्ट मस्ट बी प्रिपेअर्ड to participate in a clinical research initiated by medical staff and to conduct the pharmaceutical research himself. फार्मासिस्टने क्लिनिकल रिसर्च जे काही हॉस्पिटलकडून चालू असेल त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन केलं पाहिजे आणि स्वतःही फार्मास्युटिकल रिसर्चमध्ये पार्टिसिपेट झालं पाहिजे. The hospital pharmacist must be able to establish the database for drug being used and patients participating in a studies. ड्रग किंवा पेशंट जे रिसर्चमध्ये यूज केले जातात त्यांच्याबद्दलची माहिती फार्मासिस्टला रेकॉर्ड करून ठेवली पाहिजे किंवा त्याला ते डाटाबेस कलेक्ट करता आला पाहिजे. देन हॉस्पिटल फार्मासिस्ट मस्ट हॅव ॲबिलिटी टू कलेक्ट द ॲप्रोप्रिएट डाटा, इंटरप्रेट डेम अँड मेक अ कन्क्ल्युजन फ्रॉम डाटा. तर फक्त डाटा कलेक्ट करून चालणार नाही आहे तर त्या डाटापासून कन्क्ल्युजन काढणं सुद्धा गरजेचं आहे आणि तीसुद्धा ॲबिलिटी फार्मासिस्टकडे असली पाहिजे. देन फिफ्थ ॲबिलिटी इज अ टीचिंग ऑर ट्रेनिंग ॲबिलिटी. फार्मासिस्ट शुड बी एबल टू टीच ऑर प्रोव्हाइड द ट्रेनिंग टू द अदर health professionals. He is responsible for training of new personals and carrying out the continuous educational program for pharmacists and pharmacy supportive personals. जे फार्मासिस्टने ट्रेनिंग दिलं पाहिजे एकतर नवीन जे कोणी पर्सन्स असतील फेलो फार्मासिस्ट असतील त्यांना आणि अदर सपोर्टिव्ह पर्सनलसाठी एज्युकेशनल प्रोग्राम रन केले पाहिजेत. द हॉस्पिटल फार्मासिस्ट मस्ट बी एबल टू डेव्हलप द वेल प्लॅन्ड and coordinate training program and able to deliver the lectures. He should develop the well planned and coordinate training program and also able to deliver the lectures. त्याने lectures सुद्धा दिली पाहिजेत अशा प्रोग्राम्समध्ये. Then next is the ability to control. The hospital pharmacist must be able to develop the quality assurance program for quality service of pharmacy department and
products dispensed. ॲबिलिटी टू कंट्रोल म्हणजे कंट्रोल कशावर असलं पाहिजे, एक तर त्याला क्वालिटी कंट्रोलही आलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे जे मेडिसिन्स हॉस्पिटलमध्ये डिस्पेन्स केले जाणार आहेत त्याच्यावरती सुद्धा त्याचं कंट्रोल असलं पाहिजे. म्हणजे एखादा नवीन प्रोडक्ट तयार केल्यानंतर त्याची क्वालिटी कंट्रोल टेस्टिंग केली पाहिजे आणि त्याच्यानंतरच तो आपण डिस्पेन्सिंग करू शकतो आहे. त्यामुळे क्वालिटी सर्व्हिस त्याने प्रोव्हाइड केली पाहिजे आणि प्रोडक्ट जे डिस्पेन्स करणार आहोत त्याचीसुद्धा क्वालिटी चेक केलेली असली पाहिजे. अँड ही शूड एबल टू डेव्हलप द कंट्रोल प्रोग्राम फॉर डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग थ्रू आउट द हॉस्पिटल. जे ड्रग हॉस्पिटलमध्ये डिस्ट्रीब्यूट केले जाणार आहेत त्यांच्यावरती सुद्धा कंट्रोल ठेवण्यासाठी हॉस्पिटल फार्मासिस्टने काही प्लॅन्स किंवा प्रोग्राम्स डेव्हलप केले पाहिजेत. सो this is all about the chapter hospital pharmacy. In next slide we will see the repeatedly asked questions or important questions for board exam point of view. Here are 2 marks question and 3 marks questions. So with this our chapter is ends. We will meet in a next video with new chapter. Thank you.